दंडवत गोपाळांत खेळ आणि आरोगडा. ही लीळा सर्वज्ञांनी पाठवल्याला महादायस्वाप्रती श्रमनिवृत्तीच्या प्रसंगावर सांगितलेली आहे. तथा वडवाळेहून प्रतिष्ठाना येता गोपाळ भोजन दर्शनी मार्गी बाईसाप्रती सांगितले. अशी 2 वेळेला ही लीळा सर्वज्ञांनी सांगितलेली आहे. मग आता सर्वज्ञ भांडारेकरांचा अंतिम विधी करून उदास झालेले आहेत आणि सर्वज्ञांना तिथे आता गमेना. आणि मग असे विचारत विचारत सर्वज्ञ विजय करीत असता राणी एकी गोपाळ पेनू ओळघ्याचा खेळ खेळत होते. गोसावी ते विजय केले आणि म्हणितले, हांगा गोपाळ हो, हे तुम्हां खेळू येईल. पाठीवर बसायचं, उड्या मारायच्या, असा हा लहान मुलांचा खेळ. स्वामी म्हणतात, आम्ही तुमच्यासोबत खेळू. सर्वज्ञ प्रत्येक ठिकाणी रमण्याचा प्रयत्न करतात. मृत्यूच्या ठिकाणी रमले. आता मुक्त केलं, त्यांना मुक्त केलं. इथं स्वरूपाला रमावं लागतं. आता हे त्यांच्यासोबत खेळ करतात. आणि प्रत्येक ठिकाणी सर्वज्ञ रसिक आहेत. समालोचक दृष्टी आहे स्वामींकडे. विकृती नाही स्वामींच्या वैराग्यामध्ये, आहे का नाही. खेळ तर बर खेळ, घोड्यावर तर घोड्यावर, बर शुश्रूषा तर लगेच भैरतीचा शुश्रूषा, जे जसं असेल जीव धरण्यासाठी स्वामी रमू लागतात. स्वामींना पाहिल्यानंतर ते मुलं येई जोजी येई जोजी. सर्वज्ञ म्हणतात, मग हे राणे होईल, तुम्ही भेरी व्हा. त्याला रानभेरीचा खेळ खेळवणे आहे बघा आपल्या ह्याच्यामध्ये. समजा आम्ही मुख्य हो, जे जे मारे चालेल. मग गोसावी त्यानंतर रानभेरियाचा खेळ खेळू आदरिले. गोसाव्या खेळता गोसाव्याच्या गड्यावरी पेना आला. पाळी आली, होड होड लागलेली आता इथे. गोसावी जाऊन तयाच्या पाठीवरी आरोहण केले. स्वामींनी पटकन उडी मारून पाठीवर बसले त्या मुलाच्या आणि स्थिती झाली. तो स्थिती सुख भोगवू लागला. मग पेना उतरला, परी तो गोसाव्या ते पाठीवरून उतरीना. उतरायला तयारच नाही. आनंद यायला ना आता. ऐसे जयावरी डाही ये, म्हणजे डाव येतो. तयाच्या पाठीवर गोसावी आरोहण करती आणि मग सीमा पुढे, परी तो गोसाव्या ते पाठीवरून उतरीना. वेळ झाली तरी उतरायचाच नाही. त्याशी स्थिती होय सुखची भोगी. एर म्हणती, का रे. बाकीचे मुलं म्हणतात, पेनू उतरला तरी तू कापा पाठीवरून उतरशिना. तो म्हणे, अरे माझे पाठीवरी देव बैसला की माझा सुख आनंद होत असे रे. ही लीळा सर्वज्ञाने इथे केलेली आहे. सुख आणि आनंद हे कुठंच भेटत नाही. मेडिकलला नाही, संसारात नाही. आणि तुम्ही त्यागानंतर शोधाल तर तुम्हाला तिथं पण वैतागवाडी होते. त्यागा शांतीनंतर कृष्णाने सांगितलं, पण तो त्याग कसला आहे, आतून का बाहेरून. सोडता आलं पाहिजे. सोडलेलं नसतं, आपण धरलेलं असतं. त्याच्यामुळं हा आनंद आणि सुख त्यांना, त्या मुलांना जीवनामध्ये प्रथमच मिळाला. स्वामी पाठीवर बसले की आनंद सुख. आता त्या मुलांना आनंद आणि सुख हे शब्द माहीत सुद्धा नसतील, आहे की नाही, पण ते आज बोलू लागले.
दुसरा मुलगा म्हणतो, पापा माझी पाठीवर बैसा. सर्वज्ञाना म्हणतो, तो तयाही तैसेची होय. तो म्हणे, तूच कायसे सुख. अरे सुख ते मज होत असे म्हणाले. अरे तुझं सुख लय छोटा आहे, मला लय परमानंद वाटतो रे म्हणाले. हे देव आहेत रे म्हणाले. तो अनेक म्हणे, देव हो माझी पाठीवर बैसा का. आणि मग गोसावी तयाच्या पाठीवर आरोहण करते. एतलेनी हात खेळे पर्वतला. यावेळी गोसावी अवघ्याच्या पाठीवर आरोहण केले. अवघ्या सुख आनंद दिला. मग खेळ पारखला आणि मग गोसावी विजय करू आणलेले. तो गोपाळी गोसाव्याशी विनविले, जी गोसावी आरोग्य करावी मग विजय करावी. मग गोसावी मानिले. इतरेनी गोपाळ गोधने दोहुनी दुधे भरुनी घेऊन आले. आता पोरच आहेत ते. त्यांनी काय केलं, गो नावाचं जे धन आहे, गाई दोहन केल्या. दोहन शब्द आला चरित्रामध्ये. काय असेल त्यांच्याकडे, मडके चरवी बिरवी काय तर असं, पाणी प्यायला गाडगं बिडगं, त्यात धुवून लगेच आणल्या गाई. दूध आणलं ताजं ताजं, दुधही भरून घेऊन आल्या. जाळ्या सोडल्या, आणलेल्या भाकरी आपुला आल्या. मोठाचा बरवा बरवा पदार्थ निवडीला काला केला. गोसाव्या ते म्हणे, देव हो या जेव. गोसावी मानिले. गोसाव्याची आरोहणा झाली. अवघे गोसाव्याच्या पांती जेविले. ऐसा उशीर झाला. मग गोसावी दया गावा विजय करीत होते, तया नवची तिची. अनेक आडवा गाव होता, ते विजय केले. अशा प्रकारे सर्वज्ञ हा गोपाल काला आहे सर्वज्ञांचा. गोपालांसोबत काला का आला, है की नाही. शब्द फोड केले की काला किंवा काला वगैरे वगैरे अशा अनेक अर्थ असतात. अशी ही लीळा सर्वज्ञानी गोपालांसोबत केली. मग गोसावी तेथून निघाले. मग गोपाळ एकमेकाप्रती सुखानंद म्हणून अनुमोदू लागले. स्वामी तिकडे विजय केले. आता हे मुलं आहेत, रस्त्याने निघाले आपले आपले गाई घेऊन आणि एकमेकाला अनुमोदू लागले. साधू साधूंना भेटला तर माणसाने हे अनुमोदन करावं. अरे तुला कशी बोधाची आनंद आहे, अरे मला असा आहे, आनंदाची चर्चा करावी, हे की नाही. कथा वार्ता काय, भेटल्यानंतर धर्मवार्ता करायला पाहिजे ना. भेटतं सोडून द्या, पण एरवी जरी तुम्ही संवादू लागलाय तर काय संवाद कराल तुम्ही, हा संवाद पाहिजे. आता पाठीवर सर्वज्ञ वगैरे जावं, ही लीळा तुम्हाला वेगळ्या रूपाने आठवता येते. किती लोकांच्या पाठीवर सर्वज्ञ बसलेले, कोणाच्या खांद्यावर बसले, कोणाच्या पाठीवर बसले. अशा अनेक लीळा इथे तुम्हाला चिंतनासाठी महिमभट्टाने दिलेले आहेत. छान चिंतन करा. तात्विक लीळा तुम्हाला कळत नाही ना, मग हे सोपं आणि सुखानंद. अरे म्हणाले, काय वाटलं रे. मग बोधाची स्वस्थता म्हणा, साधू बाबा गुरु आई तुम्हाला आहे का, इतकीच आहे, मग ती वाढवावी. असं वाढत वाढत जात असते ती. ए रे रा ते म्हणागा माझ्या पाठीवरी देव बसला होता. की मज अरे सुखानंद होय गा रे. तो येर म्हणे सुख विशेष तो मजच होय गा.
ऐसे एकमेका ते अवघे गोपाळ विवादू लागले. तो मागीला कडून एक संन्यासी आला. तेही गोपाळा ते सुख अनुमोदिता ऐकले. कैसा गा देव, कैसे आम्हानंदू सुख दिले. ते म्हणतात, हे गोपाळ, सुख आनंद काय जाणती. गोवाळावर एक गोरवे राखती आणि हे ब्रह्मवाचा. तो संन्यासी म्हणतो, हे तर गुरु राखणारे आहेत आणि हे आनंदाची भाषा करतात. आनंद हा शब्द विध्वंसाचा आणि ही ब्रह्मवाचा आहे म्हणाले. ह्यांना काय कळालंय, येत काही विशेष असे म्हणाले तर काहीतरी घोडमूर्त आहे म्हणाले. हा हे मुलं दररोज तर शिव्या देतात म्हणाले. भांडतात एकमेकाला. आज काय झालंय म्हणाले. म्हणून तो संन्यासी सावमा आला आणि गोपाळाला विचारतो, अरे गोपाळ हो, हे तुम्ही काय बोलत असा. सुख आनंद हा शब्द काही सांगा बरं आम्हाला, आम्हाला ऐकायचंय म्हणाले. मग यथानुक्रमे गोपाळाने घडलेली कथा सांगितली. ते म्हणाले, आम्हाला दैवक आम्हांत खेळू आला, तो आमची खेळी नला. दयाच्या पाठीवर बैसे तयाशी सुख आणि आनंदच होय. आम्हांत तो जेविला, आम्हा सुख आनंद दिला, मग गेला. ही लीळा अशी आठवावी आणि आपोआपच रडू येतं. एखादा माणूस मेला तर आपण त्याच्या गोष्टी आठवतो, दूर गेला तर आठवतो, नाही की नाही. असा आनंद दिला, आमच्यासोबत असे जेवले, आमच्या पाठीवर असे बसले, पाठीवर थाप हाणली. हा एक आनंदच आहे की नाही. आणि मग आपोआप तुम्हाला निर्वेद अनंता जन्माला येईल. लय ज्ञानाची गरजच ठेवली नाही सर्वज्ञांनी. सोपं आणि सुटसुटीत केलं आहे की नाही. कुठूनही रडा, कसंही रडा, पण देवासाठी रडलं. आम्हाला आनंद दिला, आमच्यासोबत जेवण केलं, आहे की नाही. आमचं दूध पिलं, काला खाल्ला, आम्ही त्यांना चांगलं चांगलं दिलं. हे आठवायला काही पैसे लागत नाही किंवा विद्वत्ता पण लागत नाही, की नाही. एखादा सण असावा आणि आपला मुलगा येऊ नये जेवायला किंवा तो बाहेर कुठं जावा, कशी ती आई रडते पोराची आठवण काढून. तसं आपण रडायला पाहिजे. हा लीळेचा सांगण्याचा उद्देश आहे. माहिमभट्टांचा सहज स्मरण घडून जातं तुम्हाला. म्हणाले, अरे आम्हान तो जेवला आणि कुठे गेला काय माहिती. ते संन्यासी म्हणतो, हे पुरुष कोणी वाटा गेले सांगा. गोपाळ म्हणतात, ते येण्याची मार्गे पहिला गावा गेले. मग ते तैसेची तेनेची मार्गे शोधित शोधित गोसाव्यापाशी आले. गोसावी दर्शन दिले. आता दर्शन झालं बघा. ह्या लीळा अशा आठवायच्या. भेटेल का आपणाला देव. वृक्ष ऐका तळी आसन, तेही दंडवते घातली, श्रीचरणा लागले आणि गोसावी पैसा म्हणितले. बा स्वामींनी बसा म्हणावं. बसले. सर्वज्ञ म्हणतात, हे तुम्हा श्रुतका दृष्ट. कसा आहे म्हणाले, आम्ही कसे आहो. तो म्हणतो, नाजी श्रुत, आम्ही ऐकून आलो आणि मग ऐकल्यानंतर दृष्ट झालं. आपल्या वेदाबोधाची प्रक्रिया अशीच आहे सन्निधानामध्ये, हे की नाही. श्रुत आहे आपणाला, वेधोनी बोधती श्रुत, मग दृष्ट जाणीवेनी. भटवासांसारख्यांना सुद्धा अगोदर वेधलेलंच आहे ना. मग श्रुत आहे सगळे. मोक्षाची सुरुवातच श्रुतापासून होते, की नाही. आणि मग दृष्ट होतं आणि मग ऐकता आलं पाहिजे. श्रवण
करायला फार मोठा, त्याला काय म्हणतात, गमतीशीरपणा आहे आपल्या. ते पोथी ऐकायला कसं बसावं आणि ती पोथी कशी ऐकावी ह्याच्या पद्धती आहेत, नेम आहे. सुरुवात इथून होते. कर्ण कुहाराच्या ज्ञानेश्वराने सांगितले. इथून प्रवेश होतो स्वामींचा, नाही का, अंतःकरणात, आहे की नाही. ती एक कमालच आहे. म्हणून कान दिलेले आहे. कानावर काय मशीन बिशीन नाही आहे तिथे, आहे का नाही. मांसाचा गोळाच आहे, पण ते ऐकतं, आहे का नाही. मग कान बाहेर का काढले, किती सुरक्षा ठेवली देवाने. हे कानावर बाहेर काढायचं काहीच काम नाही, इथून छाटून टाकलं असं जमलं असतं, आहे का नाही. कसा आकार आहे, त्यात पाणी जात नाही, आहे की नाही. ते छान केलंय काम, बारीक. स्वामींना उद्धार करायचे ना. मग मायेला सांगितलं असं त्याचे कान चांगले ठेव, म्हणून अंधा बहिरा मुकिया धर्मी अधिकार नाही. का तो ऐकणारच नाही तर मग बोध कसा होईल. मुक आहे, मुख्याची गंमतच आहे. तर थोडं तर बोलता यावं ना. ह्याचा उपयोग कसा करतो संसारिक हा जीवात्मा, आहे की नाही. संसारात, आहे की नाही, भोगायला, पैसे कमवायचे. तिकडं तसला कार्यक्रम, इकडं दिवसभर अन्य वार्ता. म्हणून स्वामी म्हणतात, तुम्ही जर कधी स्वामींना भेटले असे झाडाखाली बसलेले, कुठं कुठं स्वामी वृक्षाखाली बसलेले आहे सांगावं. सगळ्या लीळा तुम्हाला आल्या पाहिजेत. स्वामी म्हणतात, हे तुम्हाला श्रुत ही दृष्ट. तुम्ही मला भेटले स्वामी, स्वामी तुम्हाला पण विचारतील, म्हणाले आमचं तुमचं नातं श्रुत आहे का दृष्ट सांगा. तो म्हणतो मी श्रुत होऊन आला, मी ऐकून आलाय देवा. मग त्याने पूर्ववृत्तांत सांगितला. तुम्हाला बोधण्यासाठी स्वामींनी लय कष्ट खाल्ले, अनंत सृष्टी खाल्ल्यात. तुम्हाला असं देवाचा परिचय आणि असं ज्ञान ऐकायला देवानं लय नियोजन केलेलं असतं बरं. स्वामींनी घाम गाळलाय, तुम्हाला नियोजन करून करून इकडे आणले. त्याची थोडी सुद्धा कृतज्ञता नाही आपल्याकडे आज. तो घास मिळविता, पदार्थ देता, संयोग करता, अनिष्टाचा वियोग करून सगळ्या प्रकारचं सहाय्य करून आणले परमार्ग. उपदेश घेतल्यापासून परमार्ग सुरू होतो, आहे की नाही. आणि आता अवसर काढी तर ते प्रवचन कोणीच ऐकलं नाही. आवड खेळ झालेला तो, श्रवण राहिलेलंच नाही आज. आणि आपण बी तसंच मग हारतुऱ्यांमध्ये बराचसा काळ जातो आपला. भजन पूजन, विधिरूप भजन पूजन, म्हणजे नेमकं काय चाललंय आता, हा गोंधळच आहे एक मोठा आताच्या काळामध्ये. नेमकं काय चालू आहे, जायचंय कुठे, का प्रसिद्धी अडून कसला हेतू आहे, काहीच करायचं होतं काय माहिती. आणि आपण त्या प्रवाहात आपणाला पण व्हावं लागतं, ही आपली मजबुरी असते साधकाची. काय मोठा अवसर केला, अरे फुलांच्या अश्रूंचा अवसर करणं, निर्वेद अनुतापाचा अवसर पाहिजे, आहे की नाही. तपस्येचा अवसर स्वामींना प्रिय आहे. शांतबाई सांनी किती मोठा अवसर केला, मिठाचा खडा सांगितला माऊलीला, किती मोठा अवसर आहे स्वामींना, आहे की नाही. एकच वचन पाळलं, ही खरी आपली महापूजा आहे, हा मोठा अवसर आहे. काळ बदलल्यावर परिणाम बदलतो, धर्माचे मूल्य बदलतात, आहे की नाही.
स्टेटस स्टेटस आलंय आपणाला आता. ही शोकांतिक आहे. हे पडू नका बरं तुम्ही कधी. काय भानगडीत पडू नका. स्टेटस घेऊच नका जीवनात. दुःखी राहाल. फार कठीण आहे ही परिस्थिती. तर अशा या संन्याशाला स्वामी म्हणतात, बाबा कसा रे तो आला. आणि मग त्यांनी गोसाव्या ते स्तविले. आता ह्याने स्तुती केली आणि काही दर्शना केले. गोसावी सरळा सुप्रसन्ना नयनी अवलोकुनी आनंद प्रगटिला. हे सुप्रसन्न नयना अवलोकलं. अवलोकनाच्या लीळा आहेत. आपण आपलं अवलोकन करून घ्यावं स्वामींकडून, आपलं बघावं आणि आपला आनंद स्वामीकडून सतत प्रगट करून घ्यावा. तयाशी शांभवीची स्थिती झाली. अण्णव शक्ती शांभव. शांभव द्विधा शांभव. दोन शांभव आहेत. कोण कोण? विश्व आणि चैतन्य. आहे का नाही? पाहतो किती संन्याशी मोठा अधिकाराचा आहे. त्याला स्थिती दिली स्वामींनी. आता ह्या स्थितीने काय होणार? काय होणार? हे चिरायू प्राप्त होत असतं. म्हणून ते सांगतात की ते अद्यापि द्राविड देशी आचार्य होऊनी ईश्वरत्वे वर्तत असते. द्राविड देशा आता तो मोठा आहे ना, मोठ्या देवतेची स्थिती आहे. जेजी तरी येथ न येती. त्या द्राविड देशा मग तुम्हाला इथं का नाही आला तो भेटायला? सर्वज्ञ म्हणतात, बाई त्याशी आज्ञा अशी, महाराष्ट्राची गडे अतिक्रमू नये. गडे म्हणजे डोंगर. महाराष्ट्राच्या बाजूला सगळीकडून डोंगर आहेत बरं वगैरे. अतिक्रमण करतायत. मग तो शाळा टिपूकला विद्यावंत आहे, तो अतिक्रमण करत नाही. आणि आता आपण अतिक्रमण भरपूरच करतो, आहे का नाही? नको त्या ठिकाणी जातोच ना आपण. नको म्हणलं की स्वामींनी सांगितलं की जायचं, आहे का नाही? साधी गोष्ट आहे ना. सांगितलंय ना स्वामींनी, नाही जायचं. चालले बुवा, चालले इकडं. आज्ञाभंग करतो की नाही आपण? एक निषेध रूप आज्ञा आहे की विधीमध्ये का विधीमध्ये निषेध असतो, आहे की नाही? आणि एक तर पूर्ण निषेधच आहे. हे कळावं लागेल ना. आपला महाराष्ट्र चंदनवंदन भटवासांचा, मग तिथं मरणार नाही मारायचं बा. पुढे गेला मग जाय नका जाय ना बाबा, तिथून तरी पुढे जाऊ नको. पुन्हा जाणार तो. जातो की नाही आपण? द्वारकेला जायचं, जातो ना. फिरायला 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 बर. माहूरला जातो की नाही? उज्जैनला जातो की नाही? काय तुमचं गोडं आणलंय तिथं? जाऊ नये. वगैरे वगैरे अनेक गोष्टी करतो आपण. पुरुषोत्तम क्षेत्राला जातो की नाही? पाहायला म्हणून जायला काय हरकत आहे? बर जा जा जा, बस करून जा. असा आहे. आता बदल झाला. तो टिपूकला विद्यावंत शांभवीचा बायसांना स्वामी म्हणतात, महाराष्ट्राची गडे अतिक्रमू नये. आणि आमची आज्ञा आहे, यायचं नाही इकडे, भेटायचं नाही. अशा प्रकारे ही गोपाळ सुख श्रवणे संन्याच्या भेटी आणि विद्याप्रदान लीळा समाप्त. दंड